सर, नमस्कार, बोला. सिमेंट किंवा धातूमुळे शरीराला काही ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकते का, याविषयी सांगा सर. नक्कीच पूनम, अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्कृष्ट झाली. त्यामुळे सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन. सर, काय सांगाल? म्हणजे ओपनिंग झाले आणि त्याच्यावरती सिक्सर मारलाय. म्हणजे तुम्ही ओपनिंग करताना बॉलिंग टाकता आणि समोरचा बरोबर त्याला व्यवस्थितपणे टोलावतो. बघा, असं कोणाला माहित असेल का की अशा सिमेंटची ॲलर्जी असू शकते? आपण खायचे पदार्थ पाहतो किंवा इतर काही गोष्टी पाहतो, पण धातूची ही ॲलर्जी असते. कशी ओळखायची सांगूया आपण. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्याला बऱ्याचदा काही जणांना काही मेडिसिनची ॲलर्जी आहे किंवा एखादं खाद्यपदार्थ आहे कशाची ॲलर्जी आहे, त्याप्रमाणे धातूची किंवा सिमेंटची देखील ॲलर्जी असते. हे सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे. स्पेशली इव्हन स्त्रियांना देखील हे माहीत असणं का आवश्यक आहे की बऱ्याच जणांना संबंध आल्यानंतर किंवा धातूचा कॉन्टॅक्ट आल्यानंतर त्या ठिकाणी विरेस्खलन झाल्यानंतर इमिडिएट त्या ठिकाणी इचिंग व्हायला लागतं. इचिंग झाल्यानंतर त्यामध्ये रेडनेस येतो. काही जणांना ती इतक्या लेवलचा त्रास होतो की त्यांना पुढच्या वेळेला संबंध करायला नकोच वाटतं. बऱ्याचदा बीपी मध्ये बदल होणे, त्या ठिकाणी फेंटिंग होणे किंवा काही केसेसमध्ये तर तुमचं बीपी देखील डाऊन होतं. अशा केसमध्ये अजिबात घाबरू नका. ही रिॲक्शन जी आहे ती थोड्या वेळाने जाते, पण पुढच्या वेळेला अशा कंडिशनमध्ये जेव्हा समाज कराल तर स्पेशली जे निरोधक असतात ते पॉलियुरेथेन म्हणा किंवा बऱ्याचदा लॅटेक्स सारखे निरोधक त्यांनी वापरायला पाहिजे. आणि जरी अशी अडचण असेल तर तज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी, युरोलॉजी, भेटा. नक्कीच तुम्हाला त्याचा उपाय आहे आणि रिझल्ट देखील आहे.